आज आपण पंडितराव देशमुख यांची अभ्यासक्रमातील ऐतिहासिक कादंबरीतला उतारा अभ्यासक्रमात आहे. कादंबरीचं नाव सकल दक्षिण दिग्गाधिपती. इथे दिग्गाधिपती असं नाव आलेलं आहे. दिग्गा म्हणजे दिक्क म्हणजे दिशा, सकल म्हणजे सगळ्या. तर दक्षिण दिशेच्या, भारताच्या दक्षिण दिशेचा अधिपती, संपूर्ण भारताच्या दक्षिण दिशेचा अधिपती म्हणजे राजा. इसवी सन 1000च्या अगोदर आपल्याकडे अनेक राजवटी येऊन गेल्या. त्यातल्या 2 राजवटींचा उल्लेख या कादंबरीतल्या उतार्यामध्ये अभ्यासक्रमात आलेला आहे. त्यातली एक आहे चालुक्य घराणे. त्याबद्दल आपण थोडक्यात चालुक्य आणि राष्ट्रकूट या घराण्यांच्या संदर्भात या कादंबरीत चित्रण आलेलं आहे. तर या संदर्भातला जो इतिहास आहे, ओरिजिनल सत्य इतिहास, तो थोडक्यात पाहू आणि मग नंतर कादंबरीच्या उतार्याकडे वळू. तर चालुक्यांची राजसत्ता भारतामध्ये या दक्षिण भागामध्ये 6व्या आणि 8व्या शतकापर्यंत होती. 6व्या शतकापासून ते 8व्या शतकापर्यंत, म्हणजे इसवी सन 535 ते इसवी सन 757, म्हणजे जवळजवळ 222 वर्ष चालुक्य घराण्यांनी, त्यातल्या राजांनी भारतीयांवर राज्य केलेलं आहे. यामध्ये अनेक राजे होऊन गेले. त्यातला एक कीर्तिवर्मन या नावाचा एक राजा होता. याच राजांमध्ये वेंगी नावाचं एक स्थळ आहे. मग तिथले चालुक्य घराणे ही एक स्वतंत्र शाखा आहे चालुक्यांची. त्या वेंगीचा संदर्भ कादंबरीतल्या उतार्यात आलेला आहे. आणि राष्ट्रकूटचा पहिला सम्राट म्हणू आपण. राष्ट्रकूट घराण्यातल्या सम्राटाने, त्यांचं नाव आहे दंतीदुर्ग महाराज. तर या दंतीदुर्गाने कीर्तिवर्मनचा पराभव केला चालुक्यांचा, आणि चालुक्याच्या राज्याचा शेवट केला. अशा प्रकारे राष्ट्रकूटांची राजवट नंतर लागू झाली. दंतीदुर्गाला मुलगा चांगला न निघाल्यामुळे त्याच्यानंतर गोविंदराज हा गादीवर बसला राष्ट्रकूटमध्ये. या राष्ट्रकूट घराण्याच्या मध्ये जवळजवळ 14 राजे झालेले आहेत. त्यापैकी 3 राजे हे व्यसनी होते आणि अकर्तबगार निघाले. डॉक्टर BN पाटील यांच्या पुस्तकामध्ये हा उल्लेख आलेला आहे. BN पाटलांनी मिलाशी या इतिहासकारांची नोंद घेतलेली आहे. मिलाशी हे इतिहासकार म्हणतात की 14 राष्ट्रकूट राजांपैकी 3च काय ते व्यसनी व बेवकूफ निघाले. पण याच्यातले चांगले राजे म्हणजे दंतीदुर्ग, त्यानंतर कृष्ण पहिला, ध्रुव, गोविंद तिसरा, इंद्र तिसरा आणि कृष्ण तिसरा ही अत्यंत थोर आणि कर्तबगार राजनामावली आहे. दुसरे इतिहासकार स आळतेकर म्हणतात, राष्ट्रकूटांचा राज्यकारभार अतिशय कार्यक्षम होता. म्हणजे राष्ट्रकूटांची जवळजवळ इसवी सन 753, इसवी सन 1000च्या अगोदरची गोष्ट आहे. इसवी सन 753 पासून इसवी सन 973 पर्यंत, म्हणजे जवळजवळ
20 वर्ष राष्ट्रकूटांची राजवट दक्षिण भारतात होती. तर या दंतीदुर्गला मुलगा किंवा भाऊ नसल्यामुळे दंतीदुर्गाचे चुलता कृष्णराज हा गादीवर बसला. या कृष्णराजच्या बद्दल असं म्हटलं जातं की कृष्णच या कृष्णराजाने वेरूळ येथील कैलास मंदिर, वेरूळच्या ज्या लेण्या आहेत त्यातलं जे कैलास मंदिर आहे अत्यंत गाजलेलं, त्याची उभारणी केली या काळामध्ये. हे एक ऐतिहासिक काम या कृष्णराजाने केलेलं आहे आणि तो राष्ट्रकूट घराण्याचा राजा होता. तर 14 राजे होऊन गेलेले आहेत. त्यातल्या काहींचाच उल्लेख तर आता आपणाला एक लक्षात आलेलं आहे की 222 वर्ष चालुक्यांचं घराणं होतं. नंतर राष्ट्रकूटांची राजवट आलेली आहे आणि राष्ट्रकूट राजवटीवर आधारितच ही कादंबरी अभ्यासक्रमातली आहे. आणि दक्षिण दिशेचा अधिपती म्हणजे राजा असं पंडितराव देशमुखांच्या या कादंबरीचं नाव आहे. पंडितराव देशमुखांनी या अगोदर खजुराहो नावाची एक कादंबरी लिहिलेली आहे आणि त्यानंतर त्यांची सकल दक्षिण दिग्गाधिपती, दिग्ग म्हणजे दिशा, दक्षिण दिशेचा अधिपती असं या कादंबरीच्या नावावरून लक्षात येतं. या कादंबरीतल्या इतिहासामध्ये त्यांनी घेतलेलं आहे, म्हणजे एक इतिहासाचाच आधार घेऊन लिहिलेली कादंबरी. तर 222 वर्षाचं राष्ट्रकूटांचं घराणं होतं. तर कादंबरीमध्ये जी काही पात्रं आलेली आहेत, यातला जो राजा आलेला आहे, तर यात काही स्थळं आलेली आहेत. याच्यामध्ये कंधारपूर येथील राजवट जी राष्ट्रकूटांची आहे, कंधारपूर म्हणजे आताचं कंधार, नांदेड जिल्ह्यातील लोह्याच्या पलीकडे कंधारपूर नावाच्या गावाचा उल्लेख यात आलेला आहे. गंगवाडी नावाचं एक गाव आहे, तिथेही यांची राजवट आहे. त्या गंगवाडीमध्ये सत्ता बदल झालेला आहे, कादंबरीतल्या उतार्यात सांगितलेलं आहे. परांतक नावाचा एक कर्नाटकातला प्रांत आहे. त्यावेळेस कर्नाटक आणि महाराष्ट्र हा एकच भाग होता. तर तिकडं चोल घराणे होतं आणि राष्ट्रकूटांची मूळ राजधानी मान्यखेट होती. तर वेंगीचे चालुक्य घराणे आणि कंधार येथील मान्यखेट येथील राष्ट्रकूट घराणे अशा पद्धतीनं कादंबरीतला भाग याच्यामध्ये आलेला आहे. तर वेंगीच्या चालुक्याला हरवण्याचं काम दंतीदुर्ग महाराजांनी केलेलं आहे आणि मग राष्ट्रकूट घराण्याची राजवट सुरू झाली. तर या कादंबरीमध्ये काही पात्र आलेली आहेत. आपण अगोदर पात्रांची नावं बघू. या कंधारपूर किल्ल्यावर, म्हणजे आता बहादूरपूर वगैरे एरिया आहे तो कंधारमधला, तिथंच बाजूला आता छत्रपती शिवाजी महाविद्यालय वगैरे आहे. त्यातली काही पात्र आहेत. सामंताधिपती बड्डिगराज हा इथला राज्यकारभार बघतोय. राष्ट्रकूट घराण्यातला हा एक कंधार प्रांताचा सुभेदार म्हणा, छोटासा राजा म्हणा. सामंताधिपती बड्डिगराज, खोट्टीगराज हा त्यांचा लहान मुलगा आहे, नंबर 3चा. कृष्णराज हा युवराज आहे, तो मोठा मुलगा. एक प्रधान अमात्य आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे प्रधान, राज्याचा कारभार पाहणारे प्रधान, म्हणजे राजा आणि प्रधान आपण म्हणतो. तर बड्डिगराज हे जर राजा आहेत तर अमात्य हे प्रधान आहेत. एक प्रधान सेनापती आहेत, सेनापतींचे मुख्य, त्यांचं नाव आहे श्रेष्ठी कालमेघ. एक सामंत आहेत
आणि या राजाकडे निरोप घेऊन आलेला एक दूत म्हणा संधी विग्रहिक नारायण, अशी एवढी पात्र या कादंबरीतल्या उतार्यात अभ्यासक्रमातल्या आलेली आहेत. सुरुवातीला संधी विग्रहक नारायण या कंधारपूरच्या राजमहालात आल्यानंतर सुरुवातीचं वर्णन या कादंबरीत त्यांनी केलेलं आहे. कोण कोण होते हे मी तुम्हाला पात्रांची नावं आता सांगितलेलीच आहे. तर तो थोडक्यात इतिहास कादंबरीच्या रूपात कसा आलेला आहे आपण पाहू. आत्ता आपण या अगोदर पाहिलेला इतिहास. तर त्यातलं तर पात्र जे आहे संधी विग्रहिक नारायण अगदी पल्लाळ लावून सांगत आहे. दंतीदुर्ग महाराजांनी राष्ट्रकूट साम्राज्याची मुहूर्तमोड रोवली. त्यापूर्वी ते लाट देशात बदामीच्या चालुक्यांचे महासामंताधिपती होते हे आपणा सर्वांना ज्ञात आहेच. ह्या बदामीच्या चालुक्यानेच काही कुरापत काढली. महत्वाकांक्षी दंतीदुर्ग महाराजांना त्यांना हटवायचे होते. त्यातून संघर्ष उद्भवला. बदामीच्या चालुक्यांशी उडालेला तो संघर्ष खूपच भीषण होता. एका बाजूला सम्राट चालुक्यांची विशाल कर्नाट सेना, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रकूटांचे चिमुकले अस्तित्व. अशा प्रसंगी दंतीदुर्ग महाराजांनी कर्नाटांच्या त्या सेनेला आपल्या खडगाचे चांगलेच पाणी पाजले. खडग नावाचं एक शस्त्र जे युद्धात वापरलं जातं, एक प्रकारची मोठी तलवारच समजा, त्याला खडग असे म्हणतात. आणि मग या कृष्णराजांचे जे पुत्र आहेत गोविंदराज, ते पराक्रमी होते पण विलासीही होते. त्यांच्या सापत्न्य बंधूने म्हणजे पाठीवरच्या बंधूने ध्रुवराज महाराजांनी गोविंदराजांना अल्पावधीतच सिंहासनावरून बाजूला करून सत्ता आपल्या हाती घेतली. दोघेही महान पराक्रमी, पण एक विलासी तर दुसरे अति महत्वाकांक्षी. आपल्या महत्वाकांक्षेच्या जोरावरच ध्रुवराज निरुपमांनी अनेक पराक्रम गाजविले आणि राष्ट्रकूट सत्तेचा विस्तार केला. त्यानंतरचे तिसरे गोविंदराज महाराज आले. नंतर शर्वराज पहिले आले, अमोघ वर्ष आले. दुसरे कृष्णराज महाराज आले. नंतर आपले महाराजांचे सापत्न्य बंधू तिसरे इंद्रराज आले. असे राष्ट्रकूट वंशातील 7 भीष्मांनी आपल्या पराक्रमाने राष्ट्रकूटांचा ध्वज म्हणजे झेंडा सतत उंचावत ठेवला. तर इथं मागचा इतिहास नारायण संधी विग्रहिक नारायणराव सांगतायत. तर या राजाची म्हणजे बड्डिग राजाची मुलगी गंगवाडीमध्ये दिलेली आहे. गंगवाडीमध्ये थोडासा उठाव झालेला आहे. तो अशा पद्धतीने आहे. रायमल्ल गंगाने गंगवाडीत काही कारस्थाने केली. पृथ्वीपती गंग राजांचा स्वर्गवास होताच कपट करून त्याने राष्ट्रकूटांचे जामात म्हणजे राष्ट्रकूटांचे जावाई आणि कन्या रेवक निम्मडी देवी यांना सत्तेपासून वंचित केले. हे आता सर्वांना ज्ञात झाले. त्याचे पारिपत्य करण्यासाठी आपल्या सेना लगेच गंगवाडीकडे कूच करतील. म्हणजे कंधारपूरच्या सेना, कंधारपूर येथील सैनिक गंगवाडीकडे जातील, कारण तिथं बंड झालेला आहे आणि राजाच्या जावयाला तिथून त्यांनी बाजूला केलेला आहे. तर बहिणीच्या मदतीसाठी हा राजा आता तिथं धावून जाणार आहे. पण त्याच वेळी इकडे मोठे संकट आपल्यावर चाल करून येईल असे हेरांनी आणलेल्या वृत्तावरून वाटते. आपल्या मागे दबा धरून बसलेल्या त्या संकटाची फारशी कुणाला कल्पना नाही, असं हा नारायण सांगतोय.
त्याच्या म्हणण्याचा मतितार्थ असा आहे की राजसिंहासनाच्या विरोधात एक बंड आकार घेत आहे. सिंहासनाधीश्वर सुवर्णवर्ष महाराजांच्या विलासी आणि बेजबाबदार वृत्तीने ही परिस्थिती ओढवलेली आहे. ही सगळी घटना गंगवाडी या छोट्या राज्यातली आहे. आणि मान्य खेटला तर मूळ या राष्ट्रकूट घराण्याची राजधानी आहेच. तर हे जे राष्ट्रकूट राज्य आहे ते बनवाशी पासून उत्तरेत इलिचपूर पर्यंत ही राष्ट्रकूट घराण्याची साम्राज्य पोहोचलेलं आहे. तर आता गंगवाडी या छोट्या राज्यात झालेला उठाव, झालेलं बंड कादंबरीमध्ये उतार्यात कसं आलेलं आहे. सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज सुवर्णवर्ष महाराजांचा आपल्या राज्यकारभारावर वचक राहिला नाही हे तर खरेच. मदिरा आणि मदिराक्षींच्या गराड्यातून त्यांना बाहेर काय चालले आहे याची जराही कल्पना नाही. मदिरा म्हणजे दारू आणि मदिराक्षी म्हणजे दाशी, दाश्या आणि स्त्रिया. तर हा राजा विलासी बनत गेला. बाहेरच्या राज्यात काय चाललंय, आजूबाजूला काय चाललंय याच्याशी त्या राजाला देणं घेणं नाही. मदिरा आणि मदिराक्षीच्या गराड्यातून त्यांना बाहेर काय चालले आहे याची जराही कल्पना नाही. आणि तशी कल्पना आली तरी त्याचा आता काही उपयोगही नाही. त्यांचे सामंत स्वार्थी बनले आहेत, सरदार स्वार्थी बनले आहेत, सिंहासनाचाच ग्रास घेण्याच्या प्रयत्नात आहेत. काही सामंत तर संघटित होऊन उघड मान्यखेटवर चाल करून जाण्याचे मनसुबे रचित आहेत. आपली सेना दक्षिणेकडे वळताच यापैकी काहीही होऊ शकते. आणि दक्षिणेत तर चोलांची महाबलाढ्य सत्ता आहे. परांतक चोल हे गोविंदराजांचे श्वसूर आहेत. गोविंदराजांचे सासरे परांतक चोल. चोल कन्या गोविंदराजाची प्रधान महिषी आहे. महिषी म्हणजे महाराणी. उद्या गंगवाडीच्या आडून ते आपल्यावर घसरू शकतात कंदारपूरवर. वेंगीचे चालुक्यही आपल्या वाईटावर टपलेले आहेत. वेंगीच्या एका चालुक्य राजाला हरवलेलं होतं दंतीदुर्ग महाराजांनी. तिथं परत चालुक्यांनी सत्ता मिळवलेली आहे. माळव्याचे परमार तर आपले परंपरागत वैरीच आहेत. माळवा प्रांत म्हणजे आताचा मध्य प्रदेशमधला. अशा स्थितीत गंगवाडी हातची जाऊ द्यायची नाही. पण दार ठोठावणाऱ्या संकटाला कसे सामोरे जायचे यासाठी हा दरबार बोलावलेला आहे. तर या कंधारपूरच्या राजाच्या दरबारात एवढी ही सगळी मंडळी आलेली आहेत. प्रधान सेवक आहेत, अमात्य प्रधान आहेत, हा राजा आहे, राजाची तिन्ही मुलं आलेली आहेत आणि एक गहन अशी चर्चा खलबत चालू आहे. आता काय करायचं यासाठी हा दरबार बोलावला आहे. आणि खोत्तिकराज, असं खोत्तिकराज आलाच म्हणजे राजाचा जो तिसरा मुलगा आहे त्याला उद्देशून मोठा बंधू म्हणजे युवराज कृष्ण म्हणतोय. युवराजांचा आवाज अखेरपर्यंत चढलेला होता. अखेरच्या खोत्तिकराज या शब्दावर त्यांनी विशेष जोर दिल्यासारखा वाटला. एका सुरात त्यांनी आपले बोलणे पूर्ण केले. युवराज कन्नरांचा आवेश पाहून खोट्टिकराज जरा वरमले, खजील झाले. तर खोट्टिकराज हा छोटा बंधू, तो तिकडे म्हणजे आताचा बासर वगैरे जो एरिया आहे तिकडे म्हणजे ज्याला आपण तेलंगणा भाग म्हणतो तिकडचा भाग सांभाळतोय. युवराज असे एकदम
एकीवर येऊन चालणार नाही. यातून आपणाला सर्वांनाच मार्ग काढायचा आहे. बड्डीगराजांचा स्वर सौम्य होता. तर बड्डीगराज हा राजा, खोट्टीगराज हा त्यांचा लहान मुलगा, युवराज कृष्ण हा मोठा मुलगा आणि मधलाही मुलगा, अशी ही सगळी मुलं प्रधान आणि प्रधान सेनापती ही सगळी जण मिळून खलबतं करत आहेत, चर्चा करत आहेत. कादंबरीतल्या उतार्यातील हा सुरुवातीचा भाग बसून चर्चा राजवाड्यामध्ये म्हणण्यापेक्षा राजवाड्यामध्ये बसून ही सगळी मंडळी राजदरबारामध्ये बसून चर्चा करत आहे. आणि मग सेनापती मध्येच बोलतो. सेनापती प्रधान काय म्हणतात बघा. महाराज, काही गोष्टी अधिक स्पष्ट व्हाव्यात असे मला वाटते. माझ्यासारख्या सेनाधिकाऱ्यास या संघर्षाची संपूर्ण जाणीव असलेली उचित ठरेल. आपल्या निवेदनावरून मला हा संघर्ष त्रिकोणी वाटतो. म्हणजे 3 कोणाचा हा संघर्ष आहे. त्यातला एक कोण आहे, एका बाजूला सिंहासनाधीश्वर गोविंदराज महाराज आहेत, तर दुसऱ्या बाजूला असंतुष्ट सामंतांचे बंड आहे, आणि तिसऱ्या कोणावर आपण आहोत, कंधारपूरला. आपल्या कथनात संदिग्धता अशी की आपण राष्ट्रकूट गोविंदराजांची बाजू घ्यायची की राजसिंहासनाची. म्हणजे गोविंदराज हे राष्ट्रकूट घराण्यातलेच आहेत. आपण राष्ट्रकूट गोविंदराजांची बाजू घ्यायची की राजसिंहासनाची. सेनापतींनी पृच्छिले असा एक शब्द वापरलेला आहे पवारांनी, पंडितराव देशमुखांनी. तर ऐतिहासिक कादंबरीमध्ये काही ऐतिहासिक शब्द वापरले जातात, प्राचीन शब्द वापरले जातात, आणि आपल्याकडे काही ऐतिहासिक कादंबरीकार गाजलेले आहेत. अगदी मराठी कादंबरीच्या वाङ्मयाच्या इतिहासामध्ये त्यांची नावही नोंद झालेली आहेत. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातील हरिनारायण आपटे, नंतर स्वातंत्र्यानंतरचे अगदी बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, विश्वास पाटील आणि हे पंडितराव देशमुख, ही सगळी मंडळी ऐतिहासिक कादंबरीकार आहेत. तर ऐतिहासिक कादंबरीकाराला इतिहासाचं ज्ञान तर असायलाच हवं. त्या इतिहासाचा अन्वयार्थ लावून त्यामध्ये थोडीशी काल्पनिकतेची भर घालून लोकांना सत्य वाटेल, खरं वाटेल, वास्तव वाटेल असं चित्रण करणं ऐतिहासिक कादंबरीमध्ये अपेक्षित आहे. तर सेनापतींनी सांगितलं की आपल्या या कथनात थोडीशी संदिग्धता आहे, आपण आता कोणती बाजू घ्यायची. तेव्हा कृष्णराज म्हणतात, सेनापती चाणाक्ष आहेत. मोठा मुलगा म्हणतो युवराज, सेनापती चाणाक्ष आहेत. गोविंदराज महाराजांच्या अन्यायी वर्तनाने संपूर्ण प्रजा त्रस्त आहे, पण म्हणून ते राष्ट्रकुटांचे सिंहासन अन्य कुण्या सामंताच्या हाती जाऊ द्यायचे नाही, द्यायचे का? मग आम्ही आमच्या हाती काय शंखवलये धारण केली आहेत का? आम्ही काय संन्यासी व्हायचं का? राजे कशासाठी आहोत? मला वाटते सुज्ञास जास्त सांगणे न लगे. अनेक म्हणी या ऐतिहासिक कादंबरीमध्ये आलेल्या आहेत. संभाव्य प्राप्त परिस्थितीत आपणास अधिक स्पष्ट निर्णय घेता येईल. तुर्तास एवढेच पक्के लक्षात असू द्यावं की सामंतांचे मनोरथ पूर्णत्वास जाऊ द्यायचे नाही. आपण सुज्ञ आहात, कृष्णराजांनी म्हटले. आणि मग नंतर हा बड्डीगराज दुसरा मुलगा यांचा बड्डीगराज राजा हा मुख्य काय म्हणतात बघा. तसे असेल तर अमात्य, प्रधान अमात्य
शूलीभंजनास आमची आज्ञा घेऊन तातडीने दूत पाठवा. म्हणजे आता गंगवाडीकडे जायचंय, पण कसं जायचं? आपली आज्ञा लगेच अंमलात येईल महाराज, प्रधानामात्यांनी लवून नमस्कार करीत म्हटले आणि दरबार विसर्जित करण्यात आला. आता दरबार विसर्जित केल्यानंतर यातला जो बड्डीगराज आहे राजा महाराज, तो बाहेर येतो राजदरबाराच्या. त्यांच्या मागे त्यांचा मोठा मुलगा येतो, कृष्णराज. दरबार विसर्जित करून बड्डीगराज आपल्या स्वीय कक्षाकडे वळले, म्हणजे आराम करण्या भागाकडे वळले. सांप्रतच्या राजकारणाची युवराजांना असलेली प्रगल्भ जाणीव पाहून त्यांना भविष्याची आगाही लागली होती. त्यामुळे त्यांच्या चित्तवृत्ती प्रसन्न बनल्या होत्या. आपला मुलगा मोठा बड्डीगराजचा मोठा मुलगा कृष्णराज हुशार निघतोय, राजकारभार चांगला पाहतोय, याबद्दल राजाला समाधान वाटलं. भगिनीच्या हितरक्षणात निघालेला एक बंधू, म्हणजे गंगवाडीला त्यांच्या बहिणीला आणि त्याच्या मिस्टरांना पदच्युत केलेला आहे तिथल्या बंडखोरांनी, तर त्यांना ते परत राज्य मिळवून देण्यासाठी आपला हा भाऊ आता तिकडे जातोय, याचं राजाला समाधान वाटलं. इतकाच या घटनेचा अर्थ नव्हता, तर भविष्यात राष्ट्रकूटांना एक शूर, महत्वाकांक्षी आणि तितकाच धुरंधर शासक राजा मिळणार याचा अंदाज बड्डीगराजांना आला होता. आपला भार स्वतःच्या खांद्यावर घेऊ शकणाऱ्या त्या पुत्राचे विचार त्यांच्या डोक्यात येत होते. त्या तंद्रीतच ते चालत होते. त्यांच्या मागोमाग लगबगीने येणारा पदरव त्यांनी ऐकला. पदरव म्हणजे पायाचा आवाज. तर हा युवराज कृष्णराज होता. बड्डीगराज म्हणाले, यावे कण्णर. तर बड्डीगराज त्याला कण्णर असं लाडानं म्हणायचे. कन्नर म्हणजे आताचं जे कंधारपूर आहे, तर कन्नर म्हणजे राजकुमार, राजा. हा शब्द कसा तयार झाला असेल बघा. कंदर्प असा एक शब्द आहे. कंदर्प म्हणजे मदन, म्हणजे राजपुरुष, मदनाचा पुतळा. कामदेवालाही कंदर्प म्हणतात. तर कंदर्पचा अपभ्रंश होऊन कन्नर झालेला आहे, राजकुमार, युवराज. कंदर्प म्हणजे मदन किंवा कामदेव. आता कंधार हे जे नाव आहे, कंद या शब्दापासून तयार झालेलं आहे. कंदचे दोन अर्थ होतात. कंद म्हणजे कांदा असं एक होतं, आणि कंद म्हणजे सुंदर राजकुमार. कंदचा आणखीन एक अर्थ आहे, तो म्हणजे एक हरळीचे, सुकुमार हरळीचे गवत, म्हणजे सुकुमार हरळीच्या गवतांचा हार, कंदहार, कंधार, असं त्या कंधारपूरचं वर्णन आहे. आताचं कंधार. तर कन्नर त्यापासून हे नाव पडलेलं आहे. मोठ्या मुलाला ते लाडानं म्हणतात. पिताश्री, आम्हास आपल्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे, असं तो राजकुमार म्हणाला मोठा. बोला बोला कन्नर, अनुमान करू नका. पिताश्री, आपण आपल्या खाजगी कक्षात बोलूया का? शिवाय अनुज म्हणजे धाकटा बंधू खोट्टिक राजाशी या चर्चेसाठी निमंत्रित करा. सर्वात पाठी छोटा मुलगा आहे तो अनुज. आणखी एक, या बोलण्यासाठी एकांत हवा. हे
बोलणे आपल्या तिघांशी निगडीत आहे. म्हणजे छोटे बंधू, मी आणि आपण तिघातच. सेनापती नको, प्रधान नको किंवा नारायण नको. ठीक आहे, आपल्या इच्छेप्रमाणे होऊ द्या असे म्हणत बड्डिक राजांनी आपल्या सेवकांना कक्षेबाहेरच थांबण्याची खूण केली. एका सेवकाला जवळ बोलावून खोट्टीक राजांना आमंत्रित करण्याची आज्ञा दिली. तर या राजाला 3 मुलं आहेत. मोठा कृष्णराज, नंबर 2 निरुपम, तो धोरप्पा, तो दुसरा विभाग सांभाळतोय, आणि तिसरा आहे खोट्टीक राज, तो बोधनचा भाग सांभाळतोय. बोधन म्हणजे आताचा जुना आंध्र प्रदेश आणि आताचा तेलंगणा विभागामध्ये बोधन इथला किल्ला येतो, तिथली राजवट येते. तर बोधनपर्यंत हे राष्ट्रकूट घराणे होतं. तर कृष्णराज हे बड्डिक राजांचे ज्येष्ठ चिरंजीव. कौतुकाने ते त्यांना कन्नर म्हणून संबोधतात. कंदर्पचे हे लढीवाळ रूप आहे. कन्नरांचा युवराज म्हणून पट्टबंधोत्सव, म्हणजे त्याचा राज्याभिषेकच झाला एक प्रकारचा, एक पट्टा राजाचा, एक खून म्हणून एक प्रतिकात्मक पट्टबंधोत्सव, एक उत्सवही झाला, नुकताच पार पडला होता. ते युवराज असल्याने बड्डिक राजांसमवेत कंधारपुरात राहत. बड्डिक राजांच्या वतीने राज्यकारभार पाहत. कृष्णराजानंतरचे मधले चिरंजीव म्हणजेच विरूपम, यांना कौतुकाने धोरप्पा म्हणत. या विरूपम राजाला शूलिभंजन म्हणजेच येल्लापुरांचलची राजवट दिलेली आहे सांभाळायला. तिथलं कारभार तो सांभाळतोय, नंबर 2चा मुलगा. या प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली होती. आणि तिसरा हा खोट्टीक राज, सर्वात धाकटे, यांना बोधन या राष्ट्रकूटांच्या दुसऱ्या उपराजधानीची सूत्र देण्यात आलेली होती. तर बोधन म्हणजे आताच्या तेलंगणामध्ये आहे. तर अशा पद्धतीनं आता त्यांनी बोधनच्या या आपल्या नंबर 3च्या बंधूला इथं बोलावलेलं आहे. आणि मग महाराजांना सांगतो, महाराज, ही गंगवाडीवरील मोहीम गुप्त राहणे आवश्यक आहे, पण तशी ती गुप्त राहील असे वाटत नाही. अगोदरच गंगवाडी संबंधाने बराच बोबाटा झालेला आहे. असं कृष्णराज हा मोठा बंधू म्हणतो. युवराज खोट्टीक राजही आलेले आहेत. आम्ही आमच्या कन्येवरील अन्याय दूर करण्यासाठी सैन्य धाडतो आहोत, असं बड्डिक राज म्हणतात. त्यात गुप्तता राखण्यासारखे काय आहे? ती तर अभिमानाची गोष्ट आहे. खोट्टीक राज म्हणाले, महाराज, आम्ही जो गंगवाडीपर्यंतचा सैन्याचा मार्ग निवडला आहे, मोठा बंधू म्हणतो, त्यास कारणेही तशीच आहेत. एक तर मान्यखेटचे सिंहासनाधीश्वर महाराज गोविंदराज, ते जरी आमचे चुलत बंधू असले तरी छिद्रांविषयी आहेत. म्हणजे ते इकडच्या गोष्टी तिकडे सांगतात. कुठे काही वाईट घडताना आढळले तर त्यात त्यांना विकृत आनंद मिळतो. त्यांच्या स्वतःच्या सिंहासनाविरोधातील घोंगावणारे वादळ त्यांच्या ध्यानी येत नाही. ते विघ्न संतोषी आहेत. ते आपला द्वेष करतात. हे भावकीतलं भांडण आहे. महाभारत काळापासून चालत आलेलं वाटणीचा प्रकार, जसं पांडव आणि कौरवांमध्ये झालं तसंच आज ही राष्ट्रकूट घराण्यातल्या या चुलत बंधूंमध्ये होत आहे. दुसरे म्हणजे वेंगीचे चालुक्य. ते तर राष्ट्रकूटांचे परंपरागत वैरी आहेत. कारण त्यांच्या खापर पंजाला राष्ट्रकूटांनीच हरवलेलं होतं, दंतीदुर्ग महाराजांनी. त्यामुळे आपली सेना गंगवाडीपर्यंत या दोन्ही सत्तांच्या सीमेवरून न्यावी लागेल. हा सीमा भाग अत्यंत दुर्गम आहे, खडतर आहे. त्यात या विघ्नसंतोषी सत्ताधीशांनी अधिक विघ्ने आणू नयेत ही अपेक्षा. म्हणजे कंधारपूर आणि गंगवाडी याच्यामध्ये मान्यखेट आहे, वेंगी सुद्धा आहे. या दोन राजवटींना ओलांडून आपल्याला पलीकडे जायचंय.
म्हणजे शत्रूंचा प्रदेश मध्ये लागतोय. आता थोडंसं आपण लढाईची किंवा एक वेगळा मार्ग, खुशकीचा मार्ग म्हणा किंवा लढाईतली एक वेगळी चाल म्हणा खेळायला हवी, असं या मोठ्या मुलाचं म्हणणं आहे, कृष्णराजचं. युवराज आपल्या अपेक्षा योग्यच आहेत, पण त्यासाठी नेमके काय करावे लागेल असं खोट्टीगराज म्हणाला. म्हणजे छोटा बंधू नंबर 3 वाला, बोधन एरियातला. तेच तर आपणास विदित करण्यासाठी इथे निमंत्रित केले आहे. आम्ही नव्याने उभारणी केलेली कंधारपूरची सेना, म्हणजे कंधार येथील किल्ल्यातील आपली ही सेना, इथले हे सैनिक, जिचे बहिरी ससाना असे नामकरण करण्यात आलेले आहे. आता बहिरी ससाना, ससाना हा एक पक्षी आहे, तो शिकार करतो. बहिरी ससाना असे नामकरण करण्यात आले. ती सेना रातोरात आपल्या समवेत बोधनला रवाना करावी, म्हणजे खोट्टीगराज बरोबर, असे आम्हास वाटते. सेना बोधनला पाठवली तरी आम्ही कंधारपुरातच असल्याने सैन्याने गंगवाडीकडे कूच केल्याचे कुणाच्या ध्यानात येणार नाही. म्हणजे सैनिक तिकडे गेल्यामुळे समोरची गंगवाडीवाले गाफील राहतील. बहिरी ससाना बोधनच्या तळावर विसावयाला गेला आहे अशी अफवा सर्वत्र पसरवण्यात येईल. बोधनला आपण पुढे नेलेली सेना तशीच पुढे मेदकपर्यंत जाईल. मेदक हाही परत तिकडचा जिल्हा तेलंगणामधला. बोधनपासून पुढे बहिरी ससान्याचे नेतृत्व आमचा राचमल्ल नावाचा सेनानायक करील. काही दिवसातच शिलीभंजनाहून येणारी सैन्य तुकडी घेऊन आम्ही मान्यखेट मार्गे गंगवाडीकडे रवाना होत आहोत असे पसरवले जाईल. प्रत्यक्षात आम्ही शिलीभंजनाची तुकडी घेऊन मेदक जवळ बहिरी ससाण्यास मिळतो. तर अशा पद्धतीची ही एक चाल सैनिकांमध्ये, म्हणजे समोरच्या गंगवाडीच्या सैन्यांना हुलकावणी देण्याचा एक प्रकार. इथं एक खुशकीचा मार्ग म्हणा किंवा समोरच्या सैनिकांना गाफील ठेवून दुसऱ्याच बाजूने येणे, असा प्रकार याच्यामध्ये हा कृष्णराज करू इच्छित आहे. तेव्हा छोटा बंधू खोट्टीगराज आपल्या मोठ्या बंधूला म्हणतो, युवराज आपली योजना आमच्या ध्यानी येत आहे, पण हा सीमावर्ती भाग अत्यंत दुर्गम असा आहे. पाताळ वेरी दर्या आहेत, प्रचंड प्रपात आहेत, धबधबे आहेत, तिथे पाण्याचे दर्या आहेत, खोरे आहेत, गगनचुंबी पहाड आहेत, मोठमोठे डोंगर आहेत. या पहाडांनी व्यापलेला भयभीषण असा आहे हा एरिया, सीमा भाग, म्हणजे महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकचा हा सीमा भाग. आम्हास त्याची क्षिती नाही. क्षिती हा एक पुन्हा एक ऐतिहासिक संस्कृत प्रचूर, म्हणजे क्षिती म्हणजे परवा, भीती. आम्हाला भीती नाही, परवा नाही, असं कृष्णराज म्हणतो, मोठा मुलगा, कंधारपूरचं राज्य सांभाळणारा. आम्हास त्याची क्षिती नाही, क्षिती नाही. गंगवाडीच्या रायमलने सावध होऊन चोलांना मदतीसाठी निमंत्रण देण्याच्या आत आम्ही गंगवाडीच्या सीमेवर उतरणार आहोत, युवराज आवेशाने म्हणाले. छोटे बंधू म्हणतात, ते ठीक आहे, पण युवराज, यात आमच्यासाठी कोणते कार्य बाकी ठेवले आहे? बोधनचा भाग आम्ही सांभाळतोय. खोट्टीगराज म्हणतात, आहे ना. खोट्टीगराजांनी तेव्हा विचारलं आमच्यासाठी कोणता भाग ठेवला आहे, तेव्हा कृष्णराज, मोठा युवराज म्हणतो, आहे ना. तुम्ही आपले 15-20 निष्णात हेरे, हेरे हा एक शब्द आलेला आहे, हेरे म्हणजे हेर,
हेर म्हणजे जासूस, खबऱ्या आपण त्याला म्हणतो. तर असे हेर 15-20 निष्णात हेर मान्यखेटमध्ये वस्तीला ठेवा. मान्यखेटची आणि गंगवाडीतील हालचालींची खडानखडा माहिती कंधारपूरला पिताश्रींकडे म्हणजेच बड्डिक राजांकडे यायला हवी. गंगवाडीतील हालचालींची खडानखडा माहिती कंधारपूरला पिताश्रींकडे पोहोचली पाहिजे. आपल्यासाठी ते महत्त्वाचे कार्य आहे. तर अशा प्रकारे कंधारवरून गंगवाडीकडे जाण्यासाठी एक वेगळाच असा मार्ग त्यांनी निवडलेला आहे. आणि कंधारपूरचा उल्लेख कंद म्हणजे कांदा, कंदाळू. कंदचा आणखीन एक अर्थ होतो भूमी कमळ. तर भूमी कमळ, भूमीवर उगवलेल्या कमळा म्हणजे जे पाण्यात आहे, चिखलात आहे, पण जे भूमीत लावलेलं आहे, बागेत लावलेलं आहे, त्या भूमी कमळांच्या हार भूमी कमळांचा हार ज्या राजाच्या गळ्यात आहे तो कंदहार म्हणजेच कंधार अर्थात कंधारपूर. अशा पद्धतीचं विवेचन आपणास करता येईल. आणि ही एक ऐतिहासिक कादंबरीतल्या भाग आपण आज थोडक्यात इतिहासाचा आधार घेऊन समजावून घेतलेला आहे. आणि इथं ही अभ्यासक्रमातील दक्षिण दिग्गाधिपती या कादंबरीतला उतारा संपलेला आहे. धन्यवाद.